पुन्हा एकदा निश्चित रूपात एकेरी धाव मात्र त्या ठिकाणी प्राप्त होते. सामना मात्र एका साइडने झुकतोय तो म्हणजेच निश्चित रूपात पाहायला गेलं तर मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा संघ दरम्यान निश्चित रूपात मात्र षटकारींना मात्र विजयाची षटकार म्हणावे लागेल. बहिणाबाई चौधरी म्हणतायत झोपविते भुक्या पोटी तिला रात म्हणू नये, अकडेला दाना तिला हात म्हणू नये, जिच्यामध्ये नाही जीव तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. कितपत खेळाडू एकत्र आले, कितपे धूळ चाळली खडे चाळले, पाणी बाजलाच गाठ पडले टका टका, निमित्त आहे ते म्हणजेच रॉयल किंग चषक 2024. मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आमंत्रित करूया. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय कळवा. झालेल्या सामन्याचा सामनावीर ठरतोय ज्याने फलंदाजी करताना 14 धावांची खेळी आणि 2 गडी गारद केले तो हर्षद मातोंडकर ठरतोय सामनावीराचा शिलेदार. मी विनंती करतोय या ठिकाणी मान्यवरांचे शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये एवढा सामनावीराचा किताब या ठिकाणी स्वीकारायचा आहे. हॅलो हॅलो 3 षटकांचा सामना असेल आणि 3 गोलंदाज अनिवार्य असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा सामना आणि 3 गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक हे नसेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यावी. हॅलो हॅलो भाविका 11 क्रिकेट संघ मालक कृपया आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय अनुभवतोय रॉयल किंग सावंतवाडी ग्रुप आयोजित दिव्य भव्य क्रिकेट स्पर्धा जिमखाना मैदान क्रमांक 2 वर गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय तो त्या ठिकाणी दर्शन बांदेकर. तर एकेरी धावेच्या मतीनं वैयक्तिक धावसंख्येचं आणि सांघिक धावसंख्येचं खातं खोलतोय तो मात्र गौरव सडेकर. धावसंख्या धावपलकावर 1 या धावसंख्येवर
दर्शन बांदेकर पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट सज्ज होतो. यावेळी फटका सजवला जातो. निश्चितपर्यंत पाहायला मिळतो त्या ठिकाणी चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी खेळी होते समाप्त. घोंगरूची गौरेश नागवेकर बनतोय यावेळी गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं नागवेकरची जागा घेण्यासाठी पावलं टाकताना दिसतोय. तो गोव्या राज्यातील एक गुणवान खेळाडू अफाली कळंगुटकर. बैलगाड्याच्या स्वरूपात झेल पाठवून तंबूत परततोय नागवेकर आणि एका चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय. ते मात्र डकआउट मध्ये ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या नवीन फलंदाज आगमन स्ट्राईक एंडला अफाली कळंगुटकर गोव्या राज्यातील एक गुणवान खेळाडू प्रतिनिधित्व करताना दिसतोय. तो मात्र या मोठ्या रकमेच्या स्पर्धेवरती जिमखाना मैदान क्रमांक 2 वर आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने आपण चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. एक सुरेख फटका निश्चितपर्यंत अपालीच्या बॅटमधून निघतोय. 4 धाबांसाठी या 4 धाबांच्या वतीने अपाली आपलं खातं खोलतोय. सांघिक धाबासंख्या धावफलकावर पोहोचते मात्र एकेकड्याच्या मोबदल्यात 5 धाबा ही धाबासंख्या ओम रक्षक पद्धतीने खेळून काढण्याचा मानस त्या ठिकाणी फलंदाज अफाली कळंगुटकरचा सफल ठरतोय. अक्षय गाटकोळ पहिल्या प्रयत्नात त्या ठिकाणी चेंडूवर ताबा मिळवतोय. धाब्याची शंका त्या ठिकाणी समाप्त होतोय. एकंदरीत सुंदर क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. ते मात्र अक्षयचं ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू निश्चितपणे पंचांचे दोन्ही हात समांतर पंचांनी स्वैर चेंडू असल्याची खून दर्शवली. अवांतर धाब्याने सांघिक धावसंख्येत भर पडली. संघाची सांघिक धावसंख्या ही धावफलकावर पोहोचली मात्र 6 या धावसंख्येवर निर्धारित 3 षटकाचा सामना हा पाहायला मिळतोय. तो मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती अपालीच्या बॅटमधून एक जोरकस फटका पाहायला मिळतोय. त्यामुळे पुन्हा एकदा अक्षय घाटवळचं सुरेख क्षेत्ररक्षण हे त्या ठिकाणी पाहायला मिळतंय 30 यार्ड सर्कल मध्ये. ज्या चेंडूवर यावेळी मोठा फटका खेळण्याचा मानस त्या ठिकाणी काहीसा असफल ठरतोय. परिणामी 30 यार्ड सर्कल मध्ये धावांचा बचाव करताना सुरेख क्षेत्ररक्षण हे राजाराम ऑरियर तळवडे क्रिकेट संघाचा एक सुरेख फटका या ठिकाणी लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा फटका या ठिकाणी अपालीच्या बॅट मधून निघतोय. जर मोठा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न मागील चेंडूवर होता. आता मात्र 1 धाव या ठिकाणी खर्च करतोय आणि एकेरी धाब्याच्या मदतीने स्ट्राईक रोड होतोय. स्ट्राईक एंडला यावेळी फलंदाज जातोय. तो मात्र यावेळी गौरव. एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघ पोहोचतोय. एकेकड्याच्या मोबदल्यात 7 ही धावसंख्या ही या मैदानावरती. गोलंदाजीच्या मोर्चावरती होतोय बदल. सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गोलंदाज प्रथमेश म्हात्रे. मुंबई शहरातील एक गुणवान खेळाडू प्रथमेश म्हात्रे. फुलटॉस चेंडू त्यावर अफालीचा प्रहार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितपणे यावेळी चेंडू जातोय सीमा पार 6 धाबांसाठी. पंचांकडून येतोय नोचा इशारा. एकूण मिळत आहे या 7 धावा. अफालीच्या बॅटमधून निघालेला नेत्रदीपक फटका हा बघता सीमा रेषेचं उल्लंघन करतोय. 6 धावांसाठी डिजे. पुन्हा एकदा प्रथमेश सज्ज होतोय. डाव्या स्टीवरचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका त्या ठिकाणी अफालीचा पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत परतीची पेकी घडून आणतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहावयास मिळतोय. पंचांची या ठिकाणी इशारा येतोय. तो मात्र रिव्ह्यूचा इशारा हा पंचांचा म्हणजे निर्णय या ठिकाणी राहतोय तो प्रतीक्षेत.
ज्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अपालीचा या ठिकाणी सफल ठरतोय. परिणामी त्या ठिकाणी पंचांच्या मनाची द्विधा मनस्थिती आणि या द्विधा मनस्थितीचं कारण म्हणजे तिसऱ्या पंचांना या ठिकाणी कॉल दिला जातोय. एकंदरीत धावसंख्या धाव फलकावर या ठिकाणी एकाकडेच्या मोबदल्यात ही पोहोचते ती मात्र प्रथम फलंदाजी करताना ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघाची 14 या धावसंख्येवर या ठिकाणी इशारा येतोय OUT आउट. फलंदाज अफालीला या ठिकाणी धावबादच्या स्वरूपात परतावं लागतंय. दुसरा हादरा बघतोय यावेळी मोठा हादरा अफालीच्या स्वरूपात. अफाली बॅक टू द पवेलियन. तेंगुडीचे हताशाने निराश मनाने तो माघारी परततोय. कारण अफाली एक आक्रमक शैलीचा फलंदाज. अफालीच्या बॅट मध्ये क्षमता होती मोठे फटके काढण्याची. निर्धारित 3 षटकाच्या सामन्यामध्ये राजाराम ऑरियन तळवडे क्रिकेट संघाचा विचार केला तर राजाराम ऑरियन तळवडे क्रिकेट संघाच्या आक्रमक शैलीच्या फलंदाजांचा खोलवर पसरलेली फलंदाजी ही मात्र राजाराम ऑरियन 11 क्रिकेट संघाची विचारात घेता या मैदानावरती 18 चेंडूमध्ये 40 ते 45 धावांचा मानस या ठिकाणी मनात ठेवून फलंदाजी करणं अपेक्षित होती. परंतु सुदैवाची साथ त्या ठिकाणी लाभते ती मात्र राजाराम ऑरियन क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. एकंदरीत अफाली कलंगुटकर माघारी परततोय. धावबादच्या स्वरूपात आणि सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावर पोहोचते ती मात्र 15 धावा ही मात्र या षटकातील एका चेंडूच्या समाप्तीनंतर. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. एक डाव्या हाताचा फलंदाज आल्या मोठा फटका खेळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी येतोय. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेलामध्ये चेंडू त्या ठिकाणी रूपांतरित केला जातोय आणि खेळी समाप्ती होते. डाव्या हाताचा फलंदाज अक्षयची ही झेलबादच्या स्वरूपात अक्षय माघारी परततोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 15 धावा ही धावसंख्या. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत प्रथमेशची पाहायला मिळते. या षटकामध्ये 2 गडी गारद करतो. 1 धाव खर्च करतोय तो प्रथमेश. 7 धावा खर्च करतोय प्रथमेश आणि प्रतिस्पर्धी संघाला आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करणारी गोलंदाजी ही संध्याकाळ क्षेत्रामध्ये जिमखाना मैदान क्रमांक 2 वर साकारताना दिसतोय तो मात्र प्रथमेश. एकंदरीत धावसंख्या धावफलकावर 15 धावा ही धावसंख्या ओम स्पोर्ट्स क्रिकेट संघाची. नवीन फलंदाज मैदानावरती पाऊल टाकताना दिसतोय तो स्ट्राइक एंडला गोठ्या नावाचा फलंदाज. या षटकातील 2 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ हा शिल्लक. विथ ऑन द कार्पेट खेळून काढतोय गोट्या. 1 धाबी सहजरित्या पूर्ण करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक जोपर्यंत झपकन चेंडूवर येतोय चेंडूवर ताबा मिळवतोय. फेकी गोलंदाज प्रथमेश मात्रेच्या दिशेने घडून आणतोय. तत्पूर्वी एका धावेच्या मदतीने वैयक्तिक धावसंख्येचं खातं यावेळी खोलतोय तो मात्र गोट्या. एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या बघता बघता येऊन पोहोचते ती मात्र 16च्या टप्प्यावरती. ती मात्र निर्धारित 3 षटकांच्या सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर पुन्हा एकदा मुंबई युनिव्हर्सिटी एंड कडून सज्ज होतोय तो मात्र गोलंदाज प्रथमेश. यॉर्कर पिचचा चेंडू. यॉर्कर पिचच्या चेंडूला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्या चेंडूवर पूर्णपणे निरुत्तर होतोय डाव्या हाताचा आणि आक्रमक शैलीचा फलंदाज गौरव त्या ठिकाणी. एकंदरीत निर्धाव चेंडूचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. ही प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येला गतिरोधक लावणारी गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या मोठ्या फटक्यांना आळा घालणारी गोलंदाजी ही वापसी गोलंदाजी प्रथमेश म्हात्रेची ही या मैदानावरती. फुल टॉस प्रकारचा चेंडू. मोठा फटका निश्चितपणे जोरकस फटका. ज्यावेळी चेंडू बॅटला स्पर्श होतोय एक मोठा आवाज देखील या ठिकाणी गुणगुणताना दिसतोय तो मात्र मैदानावरती. त्यावर एक सुरेख क्षेत्ररक्षण राजाराम ऑरियन तळवडे क्रिकेट संघाचं हे मैदानावरती साकारताना दिसतंय. एकेरी धाब्याच्या मदतीनं संघाच्या सांघिक धावसंख्येत भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या 17 धावा ही 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघाची.
यावेळी वेगवान चेंडू, चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस ची परिस्थिती पाहायला मिळते. बाकी काम पूर्ण करतोय विकेट किपर गोपाळ भट्टा. बघताना बघता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. निर्धारित 3 षटकाचा सामना प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर या मैदानावरती दिसतोय तो मात्र ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा जमवतोय. धावा फलकावर 17 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर निर्धारित 3 षटकांचा सामना नाणेफेकीची सुदैवाची साथ लाभली होती राजाराम वॉरियर्स तडवडे क्रिकेट संघाच्या कर्णधाराला. प्रतिस्पर्धी संघाला माफक धावसंख्येपर्यंत रोखणार, त्यानंतर त्या धावसंख्येच्या उद्दिष्टाचा पाठलाग करणार हा मनसुबा मनात ठेवून संभाव्य 11 खेळाडूंची या मैदानावरती पाहायला मिळतो तो क्षेत्ररक्षण करताना राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. विचार केला तर निर्धारित 3 षटकामध्ये 2 षटकामध्ये 17 धावांची खेळी साकारताना दिसतोय तो मात्र प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघ जिमखाना मैदान क्रमांक 2 वर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पहिल्या इनिंगची सांगता करणारा षटक हाताळण्यासाठी छोट्या चालीचा आणि कल्पक बुद्धीचा गोलंदाज, एक तरुण दमाचा युवा गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय तो मात्र साहिल नावाचा गोलंदाज. स्ट्राईक एंडला असेल तो फलंदाज डाव्या हाताचा फलंदाज गौरव सडेकर. एक जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती असफल ठरतोय. बाकी काम पूर्ण करतोय, पूर्णत्वाकडे नेतोय तो गोपाळ भट्टा त्या ठिकाणी विकेट किपर. एकंदरीत निर्धाव चेंडूंना सुरुवात होते ती मात्र 3ऱ्या षटकाची. पहिल्या डावाची भैरवी घालणारं षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळतोय, निश्चितपर्यंत क्रॉस बँडेड फटका पाहायला मिळतोय. एक अप्रतिम फटका आजच्या दिवसातील 2 क्षेत्ररक्षकामधील अभेद्य भिंत त्या ठिकाणी आणि जी पोकळी 4 धावांनी या ठिकाणी भरून काढली जाते ती गौरवच्या बॅटमधून संजीवनी फटका या ठिकाणी निघतोय तो मात्र ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी 4 धावांसाठी. दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय डावकरा फलंदाज गौरवसाठी. मोठा फटका खेळतो, निश्चितपणे यावेळी संधी असेल जयचितची. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक परंतु प्रयत्न या ठिकाणी अपुरे पडतायत आणि बघताना बघता चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 6 धावांसाठी जो फटका अति आवश्यक होता हा निश्चितपर्यंत समाधानकारक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना ओम स्पोर्ट्स क्रिकेट संघाला जो फटका यावेळी निघतोय तो मात्र गौरव सडेकरच्या बॅटमधून 6 धावांसाठी आणि 6 धावांच्या वतीनं बघताना बघता संघाची सांघिक धावसंख्या येऊन पोहोचते ती 27च्या टप्प्यावरती. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी साहिलची. पुन्हा एकदा मोठा फटका खेळतो, जोरकस फटका, डीप क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी. गोडमुख चूक पाहायला मिळते. एक जीवनदान, या जीवनदानाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न, धावबादची संधी आणि या ठिकाणी ही अतिरिक्त धाव या ठिकाणी फेकीमुळे पाहायला मिळते ती गोपाळ भट्टाच्या चुकीमुळे आणि एकंदरीत बघताना बघता सांघिक धावसंख्या ही धावफलकावर पोहोचते 30 या धावसंख्येवर. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी अतिरिक्त 2 धावा या ठिकाणी खर्च करण्याचा प्रवृत्त करणारी फलंदाजी ही मात्र पाहायला मिळते ती फलंदाज गोठ्या आणि फलंदाज गौरवचे. गौरव एका षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने योगदान देतोय संघासाठी. 15 धावांचं एक सुरेख केलं फलंदाजी स्वतःच्या खांद्यावरती मात्र या महत्वपूर्ण लढतीची धुरा सांभाळताना दिसतोय तो जाणतोय राजारामा ऑरियन्स तळवडे क्रिकेट संघाची खोलवर पसरलेली फलंदाजी आणि निश्चितपर्यंत दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करताना उतरणारी फलंदाजी पाहता एक प्रतिस्पर्धी संघासमोर एक मोठ्या आव्हानाचं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवावं. 30 ते 35 धावांचं एक मोठं एक भक्कम उद्दिष्ट ठेवा या इराद्यानं एक फलंदाजी करताना दिसतोय तो मात्र या मैदानावरती. मोठा फटका खेळतो, जोरकस फटका. दर्शन बांदेकर त्या ठिकाणी बॅकअप करतोय त्या ठिकाणी. एक तरुण दमाचा खेळाडू त्या ठिकाणी बॅक करताना दिसतोय. एक अस्तित्वात असलेली धाव त्या ठिकाणी अतिरिक्त धाव घेण्याची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी अंगलट होतोय. गोट्याची खेळी या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात होते समाप्त. या ठिकाणी मिळते एक धाव, ही एक धाव या ठिकाणी मिळते धाव फलकावर ती म्हणजे ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. फलंदाज यावेळी माघारी परततोय गोट्या आणि सांघिक धावसंख्या ही 4 गड्यांच्या मोबदल्यात पोहोचते ती मात्र ओम स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे 31 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पावलं टाकताना दिसतो तो साई नावाचा खेळाडू, एक तरुण नावाचा खेळाडू. साथ देण्यासाठी ती मात्र गौरवची या मैदानावरती. संध्याकाळी सत्रामध्ये आवड आणि सवड असा दुहेरी संगम साधून ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मी राजन सांगलकर कॉमेंट्री कक्षामधून पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो.
उजव्या यष्टीचा बाहेर जाणारा चेंडू, वेगवान चेंडू, वेगावर स्वार होतो या ठिकाणी गोलंदाज, तो मात्र साहिल. पंचांनी दोन्ही हात समांतर करून चेंडू स्वैर असल्याची खुणी दर्शवली. ही अवांतर धाव या ठिकाणी मिळते, ती मात्र ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. ही धाव फलकावर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. पंचांच्या उजवीकडून पंचांच्या डावीकडून स्वतःच्या उजव्या हाताने तो साहिल मोठा फटका खेळतो. निश्चितपणे यावेळी झेलची संधी असेल त्या ठिकाणी, परंतु झेल टिपण्यापेक्षा चेंडू अडवण्यात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धन्यता मानतोय. एकंदरीत गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहावयास मिळते. दोन्ही फलंदाजांची 2 धावा या सहजरित्या पूर्ण करताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. बघता बघता मैदानावरती 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. निर्धारित 3 षटकांचा सामना आणि प्रथम फलंदाजी करताना या 4 गडी गमावतोय तो मात्र ओम स्वामी स्पोर्ट्स क्रिकेट संघ. नाणेफेक हारल्यानंतर या मैदानावरती आणि 18 चेंडूंमध्ये साकारतोय तो मात्र 34 धावा आणि विजयाचं आव्हान 18 चेंडूंमध्ये 35 धावांच्या आवश्यकतेचं असेल ते मात्र राजाराम मौर्य तळवडे क्रिकेट संघासमोर 18 चेंडूमध्ये 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग गोपाळ बटा आणि त्याचे संघ करतील. तर एका बाजूला पंच आवश्यकतेचं साहिल. हॅलो, धन्यवाद राजन सांगेलकर सर. पुन्हा एकदा तो बरे करू घालून या मालवणी केंद्रांना आणि या सावंतवाडी जिमखान्याच्या केंद्रांना सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा. आजचा दुसऱ्या दिवसातील या संध्याकाळच्या सत्रा दरम्यान संध्याकाळच्या सामन्या दरम्यान 2 मल्लाट संघ एका बाजून राजाराम मौर्य तळवडे तर एका बाजून ओम स्वामी स्पोर्ट्स. गोलंदाजी मार्गवर गौरेश नागवेकर पेन्ना एक्सप्रेस घुंगरू वैयक्तिक पहिला संघातर्फ पहिला षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश म्हात्रे आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम मुंबई. नो स्ट्रायकिंग एंडला गोपाळ बट्टा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बट्टा नो स्ट्रायकिंग एंडला सज्ज यावे. पहिला चेंडू सुंदर फटको पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड डबल दोन्ही हात कपाळावरते चेंडू अखंड पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार षटकार. पहिल्या चेंडूनिशी षटकार आणि संघाचा श्री गणेश करता 6 धावा धाव फलकावरती.
पुन्हा एकदा घोंगरू गोलंदाजी मार्गवर दुसरो चेंडू घेऊन पहिल्या चेंडू षटकार या दरम्यान सुंदर फटको बसलो गेलो क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाही प्रथमेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन पहिला कलाम लागला अण्णा नायकाच्या भाषेत राजाराम मौर्य स्थळवडे संघाचा प्रथमेश 6 धावा धावफलकावरती रुपयाचा कॅच प्राइज पारितोषिक या ठिकाणी दर्शन बांदेकर साठी येते 3 चेंडू 3 षटकार घेतले तर प्रणित सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅच प्राइज संघाची धाव संख्या यावेळी 6 धावा खेळ समाप्त झालो 2 चेंडूंचो नवीन फलंदाज 1 डाऊनचो बॅटर निखिल नाईक स्ट्राइक एंडला सज्ज यावेळी राजाराम मौर्य स्थळवडे संघाकडून 6 धावा धावफलकार खेळ समाप्त होता 2 चेंडूंचो या दरम्यान सुंदर फटको फसलो गेलो अप्पाई कंकुटकर याच्या वयात जाऊन चेंडू पडलो दुसरा कलाम लागला निखिल नाईक बॅक टू दी पवेलियन या स्पर्धेदरम्यान एक आयकॉन खेळाडू गोव्यातला स्पेशलिस्ट घोंगरू पेडणा एक्सप्रेस या नावाने संबोधलं जाणार घोंगरू गोलंदाजी मार्गवर सज्ज असा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने हळूहळू पावला घालता बऱ्याच लीग मध्ये 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा पराक्रम गोलंदाजाच्या 5 चेंडूत 5 पाठीर वळ काढण्याचा पराक्रम 5 चेंडूत 5 नाकावर मुटके मारण्याचा पराक्रम ज्याच्या बॅटीमधनं निघालो तोच दर्शन बांदेकर मैदानाच्या दिशेने दर्शन तुका सुवर्ण संधी 3 चेंडूत 3 षटकार मारले तर प्रणित सावंत याचकडून 1000 रुपयाचा पारितोषिक समोर पेडणा एक्सप्रेस गौरज नागवेकर उर्फ घोंगरू संघाची धाव संख्या धावफलकावर अर्धा डझन धावा 6 धावा धावफलकावर खेळ समाप्त 3 चेंडूंचो हॅट्रिकची संधी गोलंदाज पेडणा एक्सप्रेस घोंगरू गोलंदाजी मार्गवर सज्ज यावे पुलटॉस प्रकारचो चेंडू उचलून मारण्याचो होतो प्रयत्न फलंदाज दर्शन बांदेकर याचो प्रयत्न रवलो निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटीवर घडलो गेलो खेळ समाप्त होता 4 चेंडूंचो संघाची धाव संख्या 6 धावा धावफलकावरती या दरम्यान पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न 38 सर्कलच्या आज चेंडू अडवलो गेलो परतीची फेक करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावर खेळ समाप्त झालो 5 चेंडूंचो संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या 7 धावा धावफलकावरती एका चेंडूचो खेळ बाकी असा पहिल्या षटकातील संघाचा करणारो चेंडू एका चेंडूचो खेळ बाकी 7 धावा धावफलकावर तब्बल 3 षटकांचो सामनो 3 गोलंदाज 5 चेंडूंचो खेळ झालो समाप्त 7 धावा धावफलकावरती एका चेंडूचो खेळ बाकी या दरम्यानचो सुंदर चेंडू वेगवान पद्धतीचो चेंडू निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर घडलो गेलो पहिल्या चेंडूत प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधून षटकार त्यानंतरच्या चेंडूत विकेटची पदक तिसऱ्या चेंडूत विकेट चौथा चेंडू निर्धाव चेंडू 5व्या चेंडूत 1 धाव 6वा चेंडू निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या 7 धावा धावफलकावर एका षटकाचा खेळ झालो समाप्त दर्शन बांदेकर स्ट्राइक एंडला सज्ज गोलंदाजी मार्गवर अप्पाले
कळंगुटकर वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू दर्शन बांदेकर 3 चेंडू 3 षटकार मारलोय तर प्रणीत सावंत याचकडून 1000 रुपयाचा पारितोषिक 3 चेंडू 3 पाठीवर वळ 3 चेंडू 3 नाकावर मुटके आणि 3 चेंडू 3 षटकार। या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण दोन्ही फलंदाजांदरम्यान एक धावी सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती 11 चेंडू समीकरण असा 27 धावेंचा। या दरम्यान सुंदर फटको बसलो गेलो क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा याचा कलाम लागला गोपाळ भट्टा बॅक टू द पवेलियन संघाची धावसंख्या धावफलकार 8 धावा राजाराम वॉरियर्स थर्ड संघाक दुसरो हजरो बसलो कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा बॅक टू द पवेलियन। एक स्टायलिश खेळाडू दाजी धुरत स्ट्रायकिंग एंडला सज्ज संघाची धावसंख्या धावफलकार बघू गेलो तर 8 धावा 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त। अपाली गोलंदाजी मार्गवर सज्ज वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा आणि तिसरो चेंडू। या दरम्यान सुंदर फटको जमनी लगाचो फटको म्हणता सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या दिशेने बघू मिळाला 2 धावा हे पूर्ण केले गेले तिसऱ्या धावेचा होतो प्रयत्न पण या दुहेरी धावेनिशी समाधान आणि या दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती यावेळी 10 धावा 10 धावा धावफलकावर खेळ समाप्त 3 चेंडूंचो दुसरा षटक प्रगतीपथावर। यावेळी सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मधलो चेंडू हलक्या हातान खेळण्याचा प्रयत्न पंचांचो इशारो येलो लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धावेचो आणि या एकेरी धावेनिशी 21 डबल गेम 11 धावा धावफलकार खास करून काय 21 डबल गेम सांगूची गरज नाही हा जे लायतात लायनरी का ज्यांचा निकाल होता काय सांगू शकणार नाही किंवा भला सुद्धा होता 21 डबल गेम 11 धावा धावफलकावरती। या दरम्यान सुंदर फटको सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव दर्शन बांदेकरांनी दिले कुटलेले भाव षटकारांशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 17। थँक्यू डीजे संघाची धावसंख्या 17 धावा 17 पे खतरा बघ्या बॉलरा खतरो काय बॅट्समना खतरो येणारी काय आणि येणारी वेळ ठरतली। या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येलो 1 धाव पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी समाधान षटकाची झाली सांगता खेळ समाप्त झालो 2 षटकांचो संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 18 धावा 18 धावा धावफलकावर समीकरण असा सामना जिंकण्यासाठी उरले ते 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता 6 चेंडू 17 धावा। हॅलो पंच लवकरात लवकर सामना चालू करून घ्या। गौरेश नागवेकर घुंगरू जरा सहकार्य करा वेळ कमी आहे अजून 2 सामने व्हायचे असतील।
6 चेंडू बाकी सामना जिंकण्यासाठी 17 धाव्यांची आवश्यकता. 3 चेंडू 3 षटकार मारले दर्शन बांदेकर. प्रणित सावंत याचकडून 1000 रुपये. या दरम्यानचो सुंदर चेंडू तेवढोच सुंदर फटको. गौरेश नागवेकर घुंगरू मेगा स्क्रीन मारते. सुनील दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. रनआउट करण्याची संधी देखील. पंचांचो इशारा येलो कॉमेंट्री बॉक्स एंड रनआउटचो. दाजी धुरत षटकार चौकारांचो बादशाह मैदानाच्या बाहेर. राजाराम मोर्या संघाक तिसरो आदरो बसलो दाजी धुरत स्वरूपात. दाजी धुरत बॅक टू दी पवलियन. लतेश यावेळी नॉन स्ट्रायकिंग आणला सज्ज. संघाची धाव संख्या धावफलकावरती बघू गेलो तर 19 धाव धावफलकावरती. या दरम्यानचा सुंदर फटको बॅटानी बॉलचा मधोमधचा फटको. गौरेश नागवेकर सेव्ह हँड. घोंगरूच्या वळात जाऊन चेंडू पडलो. दर्शन बांदेकर याचा कलाम लागला. उघडलेल्या तिरपळात पुन्हा एकदा दानो तयार झालो. दर्शन बांदेकर याचा कलाम लागला नायकाच्या भाषेत. दर्शन बांदेकर बॅक टू दी पवलियन. जो कर्णधार आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असत तर विनंती असा कर्णधार त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अक्षय घाटवाळ स्ट्रायकिंग एंडला सज्ज. संघाची धाव संख्या 19 धावा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू 16 धावा अक्षय घाटवाळ. यावेळी सुंदर फटको मिनी हेलिकॉप्टरचा फटको. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोचली 20 या धाव संख्येवर. लतेश स्ट्राईक एंडला सज्ज. लतेश काय करूचा आता लवकर करून घे कारण की मग असा होता कामाने पावडर लायसर बाजार होऊ लागलो. दिवस गेलो रेट्या रेटी आणि चांदण्यात कापूस काटे ह्या पण माहित होता. काय करूचा आता लवकर करून घे कारण की रवले तुझ्याकडे 3 चेंडू आणि धाव्यांची आवश्यकता दे. या दरम्यानचो सुंदर फटको उडालेलो कारांजो. बरोच काळ चेंडू हवेत. बघताना बघता क्षेत्ररक्षकाच्या वळात जाऊन चेंडू पडलो. लतेशाचा कलाम लागला. मैदानाच्या बाहेर जाता समीकरण असताना सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू असल्याने 15 धावेची आवश्यकता असतात. राजाराम मौर्य संघात सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 15 धावा. नवीन फलंदाज रोहन लोणे स्ट्राईक एंडला सज्ज. यावेळी राजाराम मौर्य स्थळवडे संघाकडून गोलंदाजी मार्गवर अंकुश बांबार्डेकर. 2 चेंडू 15 धावेची आवश्यकता. यावेळी रोहन आणि अक्षय घाटवळ ही जोड गोळी मैदानाच्या दिशेने. या दरम्यानचा सुंदर फटको मैदानाच्या दिशेने. फटको बसलो गेलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. रोहन लोणे इले पावली आता तर माघारी जाता. रोहन तुझा असा झाला
इलेव्हन संघाचा कर्णधार त्वरित या कॉमेंट्री बॉक्सजवळ आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर भाविका 11 संघाचा कर्णधार या.